आज मी बनवलं होतं व्हेज मंचुरियन, पण त्याआधी इतकं प्रेम कोण कोणावर करतं मला सांगा बरं. कारण आम्ही एक दिवसासाठी बाहेर जाऊ किंवा एक तासासाठी, लुसीची ही एक्साइटमेंट सेमच असते आणि ती आल्याच्या नंतर ना तिला असं वाटतं की मला असं जवळच घेऊन उभं राहावं आणि माझे लाड करावे. बाहेरून आल्याच्या नंतर तिचे लाड करण्यातच 10-15 मिनिटं जातात. दुपारी मला माझा ओव्हन वगैरे क्लीन करून घ्यायचा होता, त्याच्यामुळेच मी हे सगळं सामान वगैरे बाहेर काढून घेतलं होतं. कारण बराच दिवस झालं ना मला हा ओव्हन क्लीन करून घ्यायचा होता. तसं तर ह्या ओव्हनचा यूज ना जास्त होत नाही. जेव्हा मी केक्स वगैरे बनवायचे ना, तेव्हा मात्र यूज व्हायचा बरं का. आता दुपारच्या जेवणाला आम्ही दोघंच म्हटल्यावरती मी फक्त मसाले भात वगैरे केला होता. म्हटलं चला त्याच्यासोबत ही बीटाची कोशिंबीर सुद्धा करूया आणि मसाले भात असेल तर कोशिंबीर त्याच्यासोबत हवीच ना, म्हणून हे बीट किसायला घेतले होते. आणि ही कोशिंबीर असेल ना, तर त्याच्यावर ना मला असा तडका देऊन ही कोशिंबीर खूप आवडते बरं का. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. खूप छान लागते जेव्हा आपण याच्यावर तडका देतो ना, मोहरी आणि जिरीचा खूप मस्त लागते. कारण बीट असं सिंगल खायला काय आपल्याच्याने होत नाही, म्हणून मी असं कोशिंबीर करून खात असते. केसांवर एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट्स केल्यात ना, तर त्याचे परिणाम आता मला बघायला मिळतात. त्यासाठी ना मी इथे एक स्पेशल ऑइल बनवून घेतलं होतं दुपारी, तर तेच इथे गाळून वगैरे काचेच्या बरणीत भरून ठेवलं. चला आता येऊया आपल्या रेसिपीकडे. आता मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे पहिला कोबी बारीक किसून घेतला, त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं, त्यानंतर घेतलं अद्रक. आता इथे माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट होती, पण अद्रक असं किसून टाकलं ना चायनीज मध्ये ते छान लागतं, त्याच्यामुळे इथे मी किसून घेतलं. एक मिरची बारीक कापून घेतली, त्यानंतर घेतलं मीठ, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर. हे सगळं एकत्र करून छान मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. जेव्हा स्मित आणि मी एकटी घरात असते ना, तेव्हा आम्ही असेच काहीतरी एक्सपेरिमेंट करून काही ना काही बनवत असतो. सगळे बॉल्स बनवून झाल्याच्या नंतर ते बॉल्स इथे डीप फ्राय करून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये ना कोणताही फूड कलर वगैरे ऍड केलेला नाहीये. बाहेर तो फूड कलर ऍड करतात जो आपल्याला ऑरेंज ऑरेंज दिसतो तो वाला. आता ही रेसिपी डीप फ्राय असल्यामुळे एवढी काय हेल्दी नाहीये, पण ठीक आहे कधीतरी चालते. त्याच्यामुळे आता इथे मी घेतली ग्रेव्ही बनवायला. त्यासाठी मी इथे कांदा, शिमला मिर्च, गाजर ह्या सगळ्या भाज्या घेतल्या. तुमच्याकडे अजून काही असेल तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. छान फ्राय करून घेतल्या आणि त्यानंतर टाकला हा मंचुरियन मसाला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं, छान मिक्स करायचं. तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत त्याच्या गुठळ्या फुटल्या जात नाही. त्याच्यानंतर ते भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. ही ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे त्याच्यावरती तुम्ही पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टाकायचे हे बॉल्स. त्यानंतर एक उकळी काढून घ्यायची. झाले आपले व्हेज मंचुरियन तयार. आता थोडासा बाहेरचा फील येण्यासाठी मी ही वरतून शेव सुद्धा टाकलेली. ही रेसिपी बघून तुमच्या तोंडाला जितकं पाणी सुटलंय ना, तितकंच पाणी माझ्या तोंडालाही आता सुद्धा सुटलंय बरं का. आणि खूप यम्मी झाले होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चलो बाय.